यानंतर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। पुढच्या तासाभरामध्ये खरं तर तासाभरापेक्षाही कमी कालामध्ये राज्यातल्या 29 महापालिकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये। यावेळी आगामी महापालिका निवडणुका जाहीर होणार असल्याचं निश्चित झाल्याचं कळत आहे। त्यामुळे आता नगर परिषद निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुका देखील जाहीर होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या आहेत बघूया। निवडणूक आयोगाच्या ज्या आहेत त्याला प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती प्रेस कॉन्फरन्स आहे असं लक्षात आलं आहे। त्यामुळे अत्यंत घाईघाईने हे सगळे कार्यक्रम करावेत असं थोडंसं आम्ही ठरवलं आहे। निवडणुका जाहीर होत असताना फायनल मतदार यादी सुद्धा जाहीर होणार आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये या त्रुटी ज्या होत्या, ज्या बोगस मतदार आहे ते मतदार काढले गेले पाहिजेत, कारण की बीजेपीनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे। याचं पुराव्यानिशी आम्ही कंप्लेंट पण दाखल केलेली आहे। नागपूरच्या बहादुरा नगरपंचायतमध्ये नागेश्वर नगर इथे 16,000 मतदान जिथे ते 4,500 मतदान बोगस, आणि ती तक्रार केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग त्याची तक्रार दखल घ्यायला तयार नाही। आणि बीजेपीचे लोक येऊन, नगरसेवक वगैरे येऊन तिथे मतदान करून घेऊन राहिले आणि निवडणूक अधिकारी ते मतदान करू देऊन राहिले आणि तक्रार केल्यानंतर काही होत नाही। याचा अर्थ निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे। आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही। आता निवडणूक घोषित होईल, आज होईल उद्या होईल महत्त्वाचं नाही। पत्रकार परिषद बोलले म्हटल्यानंतर निश्चितपणे काहीतरी असणारच आहे आणि आता ती अधिवेशन झाल्यानंतर अपेक्षितच होतं। त्यामुळे जर काय आज घोषित झालं तर हरकत नाही, कारण निवडणुका बरेच वर्ष व्हायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेत तसा निर्णय झाला तर निश्चितच स्वागतार्ह आहे। खरं म्हणजे नगर परिषदांची, नगरपालिकांची निवडणूक झाली आहे, अजून निकालही जाहीर झालेले नाहीत। महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय, मतदान प्रलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले। ते निकाल 21 तारखेला लागणार आहे आणि त्यामुळं 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल तर मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात घेतली पाहिजे। पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात